देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे। अमोल सर तुमची परवानगी घेऊन मी चालू करतोय। देवलकर सर धन्यवाद सर। या स्पर्धेसाठी माझं नाव हे फक्त लावलं जाते, एक संकल्पना होती डोक्यात, पण ही संकल्पना एका माणसामुळे होत नसते। कारण जसं क्रिकेट 11 खेळाडूंनी किंवा 16 खेळाडूंनी खेळलं जातं ग्राउंडवरती 11, तसंच ही स्पर्धा भरवण्यासाठी तुम्ही यावं। ओ बाबू साहेब, ओ भांडे साहेब, ओ बाबू भांडे, अनिकेत चला बसा, नंतर बोला जे काय असेल ते तुमचं, बसा चला। तर ही पूर्ण टीम आहे। बाबू भांडे आहेत, त्यानंतर दीपक डगरे, त्यानंतर अभिषेक सांगळे, अवी देवगडकर, शाहिद होलसेकर, मोहसिन होलसेकर, संकेत देवगडकर, प्रथमेश असेल, अबू असेल, ही एक टीम आहे 12 ते 13 जणांची। ही टीम पूर्ण ऑर्गनाइज करतो आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी असं म्हणणार नाही, पण चांगली होते असं मला वाटतंय। यशस्वी होते की नाही ते तुम्ही ठरवा। एक स्वप्न पाहिलं होतं की देवगड क्रिकेटमध्ये जेव्हा मी मुंबईतून आलो इथे वर्क फ्रॉम होम करायला, त्यावेळी मी टुर्नामेंटसाठी फिरत होतो की टुर्नामेंट कशा होतात, काय क्रिकेट चाललंय इकडे। अतिशय घाणेरडं क्रिकेट चालू होतं। अतिशय घाणेरडा हा शब्द वापरेन मी, का? कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन, आणि जो जेंटलमॅन असतो तो एकाला वेळ दिला की तो त्या वेळेवर पोहोचतो। बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय? आणि क्रिकेट हा असा वारसा आहे, तो कधी कोणाचा नाही झालाय, तो तुम्हाला दुसरीकडे देतच राहायचा आहे। आज माझे सिनियर खेळाडू आहेत, अभय आहे, लहू आहे, सकाराम थोटम आहेत, मोहन थोटम आहेत, हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण आम्ही ह्यांच्या सोबत खेळून मोठे झालोय। कारण आम्हाला मोठा बनवण्यात त्यांचा फार मोठा हिस्सा आहे। आज तुम्ही सर्वजण स्पर्धा भरवता, आज मी सगळीकडे जातोय, पण मला एकाने तरी सांगा, बाहेरचे जाऊ दे हो, तुम्ही आपल्या गावातल्या सिनियर खेळाडूला तरी बोलवता का ग्राउंडवरती की बाबा तू ये, तुझा आम्ही सन्मान करतो किंवा तू बक्षीस द्यायला ये किंवा या? नाही। तुमच्यापेक्षा ते खूप चांगले क्रिकेट खेळलेत। तुम्हाला जे क्रिकेट मिळालंय ते असं डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्याकडे मिळालंय। आज राजू कनगुटकर, मी त्याला मुद्दाम बोलवलंय। माझ्या आयुष्यात मला कुठलाही बॉलर कठीण नाही गेला, पण राजू कनगुटकर माझ्यासाठी आव्हान होता अगदी शेवटपर्यंत। मी चांगल्या चांगल्या बॉलर्सला ठोकलंय, पण राजू कनगुटकरला मी कधी मारू नाही शकलो जसा मला पाहिजे तसा। राजू तुझे खूप खूप आभार की तुझ्यामुळे मी चॅलेंज घ्यायला शिकलो आयुष्यामध्ये। त्यानंतर गणेश चिक्कलवाडी हा संघ होता, त्याचे मी मुद्दाम ठुकरूलचे आभार मानेन। बाबा पण हसतोय। गणेश चिखलवाडी हा संघ यंगस्टारला नेहमी रडवायचा। हे कोणाला पटणार नाही बाबा, हे दोन गोलंदाज आहेत समोर बसलेले, सकाराम थोटम, मोहन थोटम, यांची बॉलिंगच समजायची नाही। मॅच आम्ही जिंकायचो, पण ती जिंकण्यासाठी इतके कष्ट करायला लागायचे जेवढं कोल्हापूर बरोबर जिंकायला नाही लागायचे। म्हणजे असेही संघ होते की त्या संघांसोबत खेळून आम्ही मोठे झालो, त्यामुळे त्यांची आमची प्रॅक्टिस झाली। इथे लवू लॅड आहे, लवू लॅड वन ऑफ द बेस्ट ऍक्शन इन द टेनिस बॉल क्रिकेट। लवू लॅडची ऍक्शन बघण्यात जर तुम्ही कोणी बघितली असेल तर तुम्ही नक्की टाळ्या वाजवा। अतिशय सुंदर रिदम, सुंदर ऍक्शन। त्यानंतर माझा सिनियर अभय पवार, वेळेत जर कोण येणारा तर खेळाडू मी आतापर्यंत बघितला असेल तो अभय पवार। तुम्ही त्याला 4चा टाइम द्या सकाळचा, तो 4 वाजता तिथे स्टँडवर तुम्हाला बसलेला मिळणारच। तुम्ही आज म्हणताय ना की आमका असा आणि आमका 40 किलोमीटर, आम्ही आरोंद्याला 100 किलोमीटर आम्हाला जायचं। संत्या मुक्तार आम्हाला खोटा टाइम द्यायचे, आम्हाला कळत होतं 5चं टायमिंग असायचं, आम्हाला 4ला बोलवायचे। आम्ही आपले दोघे जण त्याच्याबरोबर वेळ देणारा मी असायचो। अभय बरोबर बोलतोय। त्यानंतर किरण खवळे, याच्यासारखा ओपनर झालाच नाही आपल्याकडे। किरणने एवढ्या लोकांना चांगला मारलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तेवढा कोणीच नाही मारलाय। त्यामुळे आज हे खेळाडू वयाने मोठे झालेत किंवा शरीराने असे झालेत, आज मी पण त्यांचं क्रिकेट तुम्हाला टच करायला लागेल। मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना, जेव्हा आम्हाला वाटेल हा बाबा खरंच मोठा आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला समोर सॅल्यूट करू, पण जेव्हा आम्ही ग्राउंडवर येतो कोण रिस्पेक्ट देते, कोण नाही रिस्पेक्ट देते। त्यामुळे या लोकांनी ग्राउंडच सोडलं। मग ग्राउंड सोडून त्याच्यावरती पर्याय काय, तो 40+ क्रिकेट। आज दिनेश गावकरचा कोण हात धरू शकतो का? हा इथे कोण मायकालाल, दिनेश गावकरचा कोण हात धरू शकतो का? आज 43 वयाचं, म्हणून वयाने कॅल्क्युलेट करू का? निलेश करंगुटकर अप्रतिम खेळी या स्पर्धेमध्ये, 43 एज आहे। मी विनंती करेन की कोणाचं एज वर कॅल्क्युलेट करणं, आजही प्लेयर हे तुम्हाला तोडीस तोड देत आहेत, उत्तर देत आहेत। दीपेश धुरी
बेस्ट फिटनेस, आज तो तुमच्यावर कॉम्पिट करतोय. म्हणजे मी तुम्हाला काय समजावतो की क्रिकेट हा रिस्पेक्टचा गेम आहे, तो तुम्ही रिस्पेक्ट केलाच पाहिजे. पप्या सावगेकर प्लीज येऊन बस, प्लीज पप्या ये. इथे मी स्टँड्सला नावं दिली आहेत, इथे काय मला कोणाची पॉलिटिक्स काही घेणं देणं नाहीये. नरेश राजू सावंत वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, शेन वॉन सारखी बॉलिंग करायचा. मी या जागी मुद्दाम नाव दिलेत. नरेश राजू सावंत तिकडे त्याची जागा फेवरेट होती शॉट खेळण्याची. आमच्या अजूची अजित बाबल याला बाबा आचरेकरांनी शोधलाय. एक हिरा शोधला देवगड तालुक्यात, त्याचं नाव झालं पण काळा अभावी तो निघून गेला. पण अजू बाबल सारखा ऑलराऊंडर होणे नाही पुन्हा एकदा अजित बाबलसाठी जोर होते. त्यानंतर कपिल तोरसकर, एक उत्कृष्ट क्रिकेट नॉलेज असलेला माणूस, शिकला नव्हता जास्त, कधी शूज घातले नाही खेळता, त्यावेळी शूज वगैरे कंपल्सरी नव्हते, पण कपिल तोरसकरचं क्रिकेट नॉलेज, कपिल तोरसकरने फिल्डिंग लावली की बॉल तुमच्याकडेच येणार, त्याच्या पलीकडे कुठेही जाणार नाही असा तो माणूस. पण दुर्दैवीरित्या तो गेला. ज्या खेळाडूला जो सन्मान मिळाला पाहिजे तो नाही मिळाला. त्यानंतर आमचे हिंदी समालोचक मयेकर सर, अबूचे आणि माझे एक मोठा जर फॅन असेल तर तो मनोज मयेकर. त्याने माझं क्रिकेटरी जागा ठेवलं. जेव्हा मी अंपायरिंग करायचो तो मला सांगायचं सर तुम्ही असे खेळायचं, तो बोलायचा इथून, कदाचित लोकांना कंटाळा यायचा, पण तो आमच्या अबूचा आणि माझा मोठा फॅन होता. काळावी तो पण निघून गेला. ह्याच पावसाळ्यात मला बोलला की अमोल सर आपल्याला यावर्षी टुर्नामेंट करायची, गेल्या वर्षीपेक्षा चांगली करायची. म्हणून ही आठवण म्हणून मी त्याला ह्या समालोचन कक्षाला नाव दिलंय. आज अमोल सर आहे तिथे. अमोल सर, देऊलकर सर हे मोठे समालोचक आहेत, दिग्गज. आज मी त्यांनाही माहिती आहे की समालोचन कक्षाला कधी कोणाचं नाव दिलं जातं का, पण आज त्यांच्या फेटर्निटीमध्ये असं आहे की मनोज मयेकर हिंदी इतका अस्खलित बोलायचा की त्या माणसाला बघितलं तर कोण म्हणणार नाही की हा एवढा हिंदी बोलू शकतो. पण एक सुंदर अस्खलित कॉमेंट्री. मी बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय आणि एक तुम्हाला मी गोष्ट सांगतोय, DTPL टीम ही पुन्हा जेव्हा परत मार्केटमध्ये येईल किंवा क्रिकेटमध्ये येईल, ज्यावेळी आम्ही 2 वर्षाचा तुम्हाला टाइम देतोय, जेव्हा तुम्ही शिस्त पाळाल, मी सगळे टुर्नामेंट माझ्याकडे अपडेट असतात, मला मी अंपायरिंगला जात नाहीये, जर तुम्ही वेळेत जाल, वेळेत खेळाल, योग्य डिसिजन मान्य कराल, क्लेश करणार नाही ग्राउंडवरती, तरच आम्ही मार्केटमध्ये परत येऊ 2 वर्षांनी. हे मी तुम्हाला वचन देतो. जर 2 वर्षात मला काही तुमच्यामध्ये चेंजेस नाही आठवलं, राम राम, तुमचं तुम्ही खेळा, आम्हाला भरपूर काम आहेत आयुष्यात. कारण मी पोटभर खेळलोय आयुष्यात, बाबा आजकर इथेच बसलाय, पोटभर खेळलोय, माझी आई पण आहे. दिवस रात्र खेळायचो, दिवसा ओव्हरआर्म, रात्री अंडरआर्म. त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. अनिकेत इकडे, अनिकेत कुठे, अनिकेत ये पुढे. एकच प्रश्न तुला विचारतो, तू आज खरोखर माझ्यासमोर खूप चांगला खेळलायस. वेदू ये. आज तुम्ही फायनल खेळलात, मी समोरून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, दोघांनी उत्तर द्या. कोण उत्तर देणार तुम्ही सांगा. जर DTPL स्पर्धा नाही झाली तर या क्रिकेटमध्ये फरक पडेल का? खूप फरक पडेल. का फरक पडेल ह्याचं उत्तर पण मला वेदू तू दे. कोणाला शिस्तच समजणार नाही की वेळेवर मॅचला यायला. आता बघू शकतात की आपली टुर्नामेंट 9 वाजता पहिला बॉल पडतो, अशी अजून कुठली टुर्नामेंट नाही की पहिला बॉल 9 वाजता पडतो. जर DTPL जर टुर्नामेंट झाली नाही तर मला वाटत नाही की क्रिकेटमध्ये शिस्त बिघडेल आणि परत ते शिस्त लागणार नाही त्यांना. पण मी म्हणतो आम्ही तुम्हाला का पाहिजे, तुम्ही लहान आहात, तुम्ही मान केला, सन्मान केला, मी दोघांचाही सन्मान करतो. तुम्ही खूप चांगले खेळाडू होता. वेदू तर कमिटीमध्येच आहे आमच्या, त्यामुळे वेदू तुझं नाव घेतलं गेलं नाही माझ्याकडून, माफ कर. पण मी का म्हणतो की तुम्ही जबाबदारी घ्या ना क्रिकेटची, आजच्या क्रिकेटची तुम्ही जबाबदारी घ्या की नाही बाबा आमची समोर कमिटीने स्पर्धा भरवल्यात, आम्हाला तिथे वेळेवर पोहोचायचंय. गेल्या वर्षीपर्यंत एकही प्रीमियर लीग नव्हती या तालुक्यामध्ये. व्हायच्या कुणकेश्वरमध्ये 2 व्हायच्या, इंटर कुणकेश्वर, मिडभावमध्ये व्हायची, इंटर मिडभाव. आज तुमच्यासाठी दारं ओपन केले की तुमचा एक लेवल वरती जाऊ देत. प्रीमियर लीग हा तुमचा एक लेवल वरती आहे. प्लीज तुम्ही बसा. एक लेवल तुमचा वरती आहे, मग तो वरती लेवल कोणीतरी आणायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही लोकल क्रिकेट बंद करा आणि सर्वांनी प्रीमियर लीग भरा. काहीतरी डिवायडेशन घ्या. बाबा आम्ही ह्या स्पर्धा भरवतो, आम्ही त्या स्पर्धा भरवतो, आम्ही कोणतरी ओपन भरवतो, कोणतरी हाफ ओपन हाफ ग्रामीण घ्या, असं काहीतरी करा. प्रत्येक जणांनी लीग मध्ये नको ना.
त्यामुळेच आम्ही विचार केला की आम्ही 2 वर्ष थांबतोय, आम्ही सगळे दीपक, मी, भाऊ भांडे, सर्वजण जी आमची टीम कमिटी आहे, 2 वर्ष आम्ही ब्रेक घेतोय. 2 वर्षामध्ये आम्ही मी तरी ऑब्झर्वेशन करणार ह्या क्रिकेटचं, कारण मी प्रत्येक ठिकाणी जाणार, कोणाला नाही जमलं तर मला ते लोक बोलवून घेणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या पॉइंटवर येतोय की तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करा, त्यांना तुम्ही आदर द्या. आज मी बघतोय, आज आज अभय मला दिसला, अभयला मी हाक मारल्याशिवाय पुढे जाणार नाही. मी जामसांड कधी गेलो, लवूला हाक मला, त्या दिवशी ते ठुकरुल म्हणून एक मुलगा बसला होता, तो मला म्हणाला मी चिखलवाडीचा, गणेश चिखलवाडी. म्हटलं असे प्लेयर होते ते कुठे? ते म्हणाले आहेत सकाराम वगैरे. तर म्हटलं त्यांना बोलवून घे. तर मी या निमित्ताने या सर्व खेळाडूंचा इथे आज सन्मान करतोय, माझे जुने खेळाडू. तर मी प्रथम नाव घेईन माझा फेवरेट अभय पवार. अभय पवार ये ते तिकडे घ्या ना. मी विनंती करेन बाबा आचरेकर आमचे टीम मॅनेजर यांच्या हस्ते हा सत्कार होऊ देत. एकदा अभय पवारसाठी जोरदार टाळ्या होऊ देत, कारण फार मोठा गोलंदाज आहे, अफलातून यंगस्टार. ही कार्य त्यांनी फार गाजवली आहे. तो एकदम शांत राहतो, त्याचं अस्तित्व कळत नाही, पण त्याने कधीही बॉल त्याच्या हातात द्या, त्याने बॉलिंग केलेली आहे. अभय, तुझ्या या कॉन्ट्रीब्युशन साठी खूप खूप तुझे आभार पूर्ण क्रिकेट कडून. त्यानंतर DRCC जामसंडे लवुल लाड, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आपल्या काळातील, अगदी सुंदर गोलंदाजी, पहिल्या षटकांमध्ये येणारा आणि माफक धावा देणारा. मी विनंती करेन दया रामाणे यांना की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. लवू लाड साठी एकदा टाळ्या होऊ देत मित्रांनो. त्यानंतर झाळेश्वर कट्टाकडून झाळेश्वर कट्ट्याकडून एक सुप्रीम गोलंदाज राजू कनगुटकर. राजू, मी तुला स्टेजवर विनंती करतो याला. एक उत्कृष्ट गोलंदाज, ह्या लोकांनी खरोखर आपला काळ गाजवलाय. हे आमच्याकडे त्यावेळी व्हिडिओज वगैरे नव्हते, पण आम्ही बघितलंय, आम्ही खेळलोय. मी विनंती करेन वारिक साहेबांना, त्यांनी राजू कनगुटकर यांचा सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच आल्याबद्दल. त्यानंतर गणेश चिखलवाडी याचकडून मोहन थोटम यांना मी विनंती करेन, स्ट्राईक बॉलर. एकदा जोरदार टाळी होऊ द्यात मोहन थोटम. हे मी ह्या संघांचं का कौतुक करतो तुम्हाला हे कारण सांगतो. मी विनंती करेन धुरी साहेब यांना की त्यांनी मोहन थोटम यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. मी तुम्हाला सांगतोय हे लोक का इथे आहेत. यंगस्टर देवगड हा संघ पूर्णपणे प्रोफेशनल झाला होता, कारण इथे सगळ्यांना माहिती आहे पप्पा सागवेकर आम्ही हरायचोच नाही. एकदा वेळ अशी आली होती की आम्ही नाव बदलून खेळत होतो, तरी पण हे संघ कधी झटले नाहीत किंवा मागे फिरले नाहीत. आमच्यासोबत खेळत खेळत शक्ती शेवटपर्यंत राहिले. त्यांच्या जिद्दीसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण यंगस्टरची लेवल ही नेक्स्ट लेवल गेलेली, म्हणजे ओपन टुर्नामेंटसाठी तो पूर्ण संघ तयार झाला होता. पण तरी पण लोकलमध्ये हे सर्व झाळेश्वर कट्टा असेल, गणेश कट्टा असेल, मुळबांध असेल, फटोबा पडवणे असेल, MPCC पडेल असेल, गणेश चिखलवाडी असेल, तारा स्पोर्ट्स तारामुंबरी असेल, आनंदवाडी संघ असेल, त्यानंतर GCC किल्ला, हे बरेच संघ होते की जे कंटिन्युअस त्या टुर्नामेंटला आपली नावं दिसायची. त्यानंतर मी विनंती करेन एक डिस्ट्रक्टिव्ह ओपनिंग, माझा मित्र
त्याच्यासारखा ओपनर मी किती आले असतील गेले असतील, पण किरण खवळे सारखा ओपनर कोणीच बघितला नाही. किरण खवळे, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत की ह्याने कोणाला मारला नाही असं गोलंदाजच नाही आहे ह्या पृथ्वीवरती. किरण, तुझ्या क्रिकेटच्या पूर्ण कारकिर्दीसाठी मी विनंती करेन माझ्या आईला, मम्मी ये. किरण, तुझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीसाठी तुला खूप खूप थँक्यू DTPL आणि देवगड क्रिकेट कडून. नंतर मी विनंती करेन, गणेश चिकलवाडी संघासोबत नेहमी असायचे अगदी सावलीसारखे विश्वनाथ थोटम दादा. त्यावेळी या माणसाची दाढी म्हणजे ओळख होती. आज वय आहे पण माझ्या एका हाकेवर ते आले, मला खूप बरं वाटलंय. मी विनंती करेन मकरंद दादा यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. दादा, तुम्ही आलात वेळात वेळ काढून, तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर गणेश चिकलवाडीचे स्ट्राइक बॉलर सत्यवान थोटम, सकाराम थोटम, माफ करा, सकाराम थोटम. कंडिशन काही असू देत, खिशात एक रुमाल असायचा, अभय तुला आठवत असेल, आणि लाल कलरचा रुमाल. म्हणजे म्हणजे किती माझ्या डोक्यात छाप पडले बघा ह्या सगळ्या प्लेयरची. हे प्लेयर कोण छोटे मोठे प्लेयर नाहीत, कंटिन्यू आम्ही बरीच वर्ष खेळलेलो आहे. खिशात एक रुमाल असायचा आणि स्टार्ट घ्यायचा, खूप लांब स्टार्ट व्हायचा. जेवढा मोठा लांब स्टार्ट होता तेवढाच हळू बॉल यायचा. त्यामुळे खेळणं इतकं कठीण होतं, रीड करणं. सत्यवान, तुम्हालाही खूप खूप थँक्यू की तुम्ही क्रिकेट इतक्या सुंदर रीतीने खेळलात. मी विनंती करेन बाबू भांडे यांना की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद सकाराम सर, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. त्यानंतर मी विनंती करेन, गडी तामाणे गावातून बिलॉंग करतात शेखर घाडी सर, तुम्ही यायचंय. या निमित्ताने तुमचाही सत्कार होतोय. एक गडी तामाणे गावातील एक उत्कृष्ट खेळाडू, पण काही घरच्या अडचणी किंवा वेळ त्यामुळे ते ओपन क्रिकेट खेळू शकले नाहीत, पण बाबू भांडे यांच्या माहितीप्रमाणे हे एक चांगले खेळाडू होते. मी विनंती करेन बाबू भांडे, तुम्ही जरा करून घ्या सत्कार. या पुढे. त्यानंतर मी विनंती करेन पप्या सागवेकर, एक फास्ट खेळाडू होता, फिल्डिंग मध्ये इतका क्विक होता ना. मी तुम्हाला याची एक आठवण सांगतो. यंगस्टर वर्सेस गणेश खट्टा आठवते मॅच, दाबोळ्यात चालू होती आणि मी पॅडल स्वीप खेळलो होतो. ह्या प्रकारचा शॉट पप्प्याने स्क्वेअर लेग वरनं स्टार्ट घेतली धावायला, समोर माड होता तो दिसलाच नाही, डायरेक्ट माडावरतीच. म्हणजे हा इतका फास्ट खेळाडू आहे की त्याला काहीच दिसत नाही. पप्या तुझे खूप खूप धन्यवाद, तू वेळ काढून आलास, बरं वाटलं. मी विनंती करतो मकरंद दादा यांना, एकदा जोरदार टाळ्या होत्या. जुने खेळाडू आहेत, या खेळाडूंमध्येच मी खेळतोय, तुम्ही खेळताय. हे जे खेळाडू आहेत ना, हे सर्व वेळेचा भान राखून, आमच्या काळात कधी व्हायचंच नाही की बाबा 10 वाजता मॅच चालू झाली, 11 वाजता मॅच चालू झाली. आता मी जी ओळख करून देतोय त्या माणसाचं माझ्या आयुष्यात स्थान फार मोठं आहे. आज मी अंडरआर्म क्रिकेटमधनं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आलो, ओव्हरआर्म क्रिकेटमधनं लेदरमधनं प्रोफेशनल क्रिकेट. मी विनंती करेन वन अँड ओनली बाबा आचरेकर, कारण बाबा आचरेकर जर नसता तर यंगस्टर संघ किंवा हॉटेल पारिजात संघ कधीच प्रोफेशनल झाला नसता, कधीच म्हणजे कधीच. आम्ही इथेच लोकल खेळत बसलो असतो. त्यामुळे बाबा आचरेकर याचं आमच्या आयुष्यामध्ये स्थान फार मोठं आहे. मी विनंती करेन
दयारामाने या ना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. बाबा आम्ही थँक्यू म्हणू तेवढं कमी आहे. मी गोष्टी सांगणार आहे, 4 गोष्टी की बाबा आचरेकर काय करत होते. धन्यवाद बाबा. बाबा 2 मिनिटं थांबायचं आहे. जेव्हा बाबा कसं असायचं त्यावेळी आम्ही एक गाडी घेऊन जायचो. बाबा स्वतः ड्रायव्हर, सगळी टीम एंट्री सगळी बाबाची असायची. जेव्हा आम्ही खेळायचो, 1 सामना जिंकला, 2 सामना जिंकला, दुपार झाली की बाबाचं जेवणाचं काम. जेवण म्हणजे काय, कुठेतरी चूल लावा, त्याच्यात तांदूळ टाका, त्याच्यात बटाटे टाका, त्याच्यात डाळ टाका आणि तेच खा. यंगस्टर संघाचं स्ट्रगल सोपं नाहीये. एकदा आरोंद्यामध्ये खेळायला गेलो होतो, लिटरली जंगलात झोपलो होतो, आठवतो बाबा. म्हणजे विचार करा खेळासाठी काय केलंय आम्ही, आणि ह्या माणसाने आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. एकदा जोरदार टाळ्या. याच्यासारखा मॅनेजर आणि टीम साठी झटणारा माणूस होणे नाही. बाबा थँक्यू सो मच. अण्णा या. इथे एक मी वेगळा पुरस्कार इथे मी एक वेगळा पुरस्कार देतोय. क्रिकेट सोडून थोडासा बाहेरचा पुरस्कार आहे, पण द्यावा इच्छितो. मी बोलवलं होतं 3 जणांना, आमचे अण्णा श्रीकृष्ण मिस्त्री, त्यानंतर विजय काका आणि बाप्पा रुमडे. एक देवगडमध्ये एक दहीहंडीचा उत्सव चालतो, म्हणजे इथे कोण असेल त्यांना माहीत असेल, पण त्या दही हंडी उत्सवात एक मेळा हा प्रकार चालतो जो टिपऱ्यांनी खेळलेला खेळ असतो. एक निरंतर आणि नितांत सेवा आहे वर्षानुवर्षाची, आणि त्या मागे हे 3 व्यक्ती आहेत. मी 3घांना बोललो पण काही कारणास्तव दोघे आले नाही आहेत. तर मी अण्णांना विनंती करेन की आम्ही देवगड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने तुमचा सत्कार करतोय, कारण तुमची ही निरंतर फार वर्षाची, मी लहानाचा मोठा झालोय आणि ती सेवा कंटिन्युअस चालू आहे. मी वारिक साहेबांना विनंती करेन, अण्णा या प्लीज. एकदा टाळ्या होऊ देत. फार वर्षाची अगदी शिस्तीत चालणारी ही परंपरा आहे की ते लोक चालवत आहेत इतके वर्ष. मी वैभव वारिक सरांना विनंती करेन. इथे जे आमचे सर्व लाईनमन असतील, वेदू सर्व या ना पुढे या. लाईन्समन सगळे जेवढे होते सगळे सगळे सगळे, वेदू, नयन, अजय भाई, मोदी, अजय, जेवढे सगळे होते तेवढे सगळे या ना. लवकर या रे, वेळ काढू नका, आपल्याला फटाफट संपवायचंय. मोजम भाई, हाँ इधर ही नीचे खड़े रहो, लाइन से खड़े रहो. एकदा मित्रांनो या टीम साठी टाळ्या वाजवा, कारण 10x बॉलला लाईन करणं सोपं नाहीये, कारण बाहेर सगळं आउटफील्ड खराब आहे. तिथून तो बॉल वेळेवर आणून देणं, तुम्ही बघितलं आता सर्व मॅचेस आपल्या वेळेत झालेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत या टीम साठी. अच्छा, कॅच किस किसने लिया था, नाव मी पुकारतो, त्यांनी आपलं आपलं बक्षीस घेऊन जायचंय. हा, चिन्मय जाधव, चिन्मय जाधव, चिन्मू. मी वेदांतला विनंती करेन त्याचं हे बक्षीस स्वीकारायचं आहे. त्यानंतर मोजम, मोदी, हा दिसतो छोटा, याच्यासाठी एकदा टाळ्या होत आहेत, कारण हा इतका डेडिकेटेड आहे क्रिकेटसाठी. एकदा शब्द दिलाय 5 दिवस तो आमच्यासाठी आहे. मोजम थँक्यू सो मच. और शाद ना, शावेद भाई अजय, ही मुलं अगदी ग्राउंड करण्यापासून, वेजेस बाउंड्रीचे जे पुट्टे आहेत ते लावण्यापासून, लाईन मारण्यापासून सर्व एकदम आम्हाला खूप सपोर्ट केलाय, काहीही कसलीही अपेक्षा न करता. भाई लोग, तुम लोग का बहुत बहुत शुक्रिया, थँक्यू सो मच. प्लीज आप ये लो आपका, थँक्यू सो मच. त्यानंतर जी बक्षिसं दिली गेली होती, तर मी विनंती करेन,
हॅलो. एक सत्कार आमचा राहून गेलाय. श्री गोपाळ राजाराम आचरेकर भटवाडी जामसंडे, श्रीराम भटवाडी व्हॉलीबॉल संघाचे बेस्ट शूटर व नेतृत्व केलं आहे त्यांनी. त्याचप्रमाणे 1980-1981 साली ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पद भूषवले आहेत. श्रीराम भटवाडी व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतातील नामांकित व्हॉलीबॉलपटूंना खेळण्यात त्यांनी संधी दिली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोपाळ राजाराम आचरेकर इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी समोर यायचं आहे. स्वतः अमोलजी मेस्त्री त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा गोपाळजी आचरेकर सरांसाठी. भटवाडीतून बिलॉंग करतात, पण चांगले शूटर म्हणून त्यांची ओळख आहे व्हॉलीबॉलमध्ये. धन्यवाद आचरेकर सर. हॅलो. आता मी बक्षीस वितरणाकडे वळतोय. म्हणजे छोटी बक्षिसं होती जी पहिल्यापासून जे वैयक्तिक बक्षिसं त्याच्याकडे वळतोय. अभिजित सांगळे यांनी एक 6 मारला होता. एक 6 साठी त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी अभिजित सांगळे यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. 200 रुपयाची कॅश त्यांना देण्यात येते, कारण सेमीफायनलमध्ये एक षटकार मारला होता. अमोल मेस्त्री सर यांनी स्वतः 200 रुपये लावले होते अभि सांगळेसाठी, आणि ते 200 रुपये मी अमोल मेस्त्री यांना विनंती करतो त्यांना 200 रुपये देऊन त्यांना गौरवायचं आहे. यापुढे त्यांना विनंती केली मी आणि अमोल मेस्त्रींनी की प्रत्येक या स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतः खेळायचं आहे, कारण स्वतः बाहेर बसतात. चांगला चेंडूवरती नजर आहे त्यांची. धन्यवाद अभिजित सांगळे सर. त्याचप्रमाणे चिन्मय, त्याचप्रमाणे श्री बंड्यालाड यांच्याकडून पहिल्या बॉलवरती चौकार मारल्याबद्दल संदेश गारे यांना 200 रुपये देण्यात आले. संदेश गारे यांना विनंती करतो की संदेश गारे यांनी स्टेजवरती यायचं आहे, आणि बंड्यालाड यांना विनंती करतो की आपण सुद्धा या. त्याचप्रमाणे सेकंड इनिंगला संदेश गारे यांनी सुद्धा मला वाटतं 200 रुपयाचं बंड्यालाडकडून बक्षीस मिळालं आहे. टोटल 400 रुपये. पहिल्या बॉलला चौकार आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 200 रुपयाचं पारितोषिक. संदेश गारे, नोकरी करता करता क्रिकेटवरचं प्रेम, लेदर क्रिकेटपासून मी एकत्र खेळतोय संदेश सोबत, आणि क्रिकेटवरचं प्रेम संदेशचा पाहता. धन्यवाद संदेश. त्याचप्रमाणे त्यांच्या संघातील खेळाडू प्रवीण रावले हे डाव्या शैलीचा फलंदाज आहे. मी प्रथमच पाहतोय, पण एक चांगला खेळाडू उभारून आलाय. सगळ्यांना पुढच्या स्पर्धेसाठी त्याच्यावरती नजर असतील, कारण लेफ्ट हँड फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो सर्कलमध्ये. त्याला सुद्धा बक्षीस लागलं होतं 200 रुपयाचं. त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. बंडेलाड या. प्रवीण रावले यांच्यासाठी 200 रुपये आलेत. धन्यवाद प्रवीणजी रावले सर. चांगला क्रिकेट आपण खेळत आपल्या संघासाठी, आणि फायनलपर्यंतचा प्रवास आपण पहिला फायनल सुद्धा मारले आहेत. त्याचप्रमाणे ज्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत तो खेळाडू म्हणजे साहिल हेमले. त्याच्या हॅट्रिकसाठी पैसे, म्हणजे त्याच्यावरती अक्षरशः म्हणजे असं मला वाटतं की आज नशीबच घेऊन आला होता. मी स्वतःला सुद्धा मला वाटलं नव्हतं मी 5000 लावतोय असे जातील म्हणून, आणि अक्षरशः ते 5000 रुपये साहिल हेमलेने 2 इनिंगमध्ये 10 विकेट काढत माझ्याकडून अक्षरशः खेचून घेतले आहेत. त्याबद्दल साहिल हेमलेसाठी जोरदार टाळ्या पाहिल्या पाहिजेत, कारण हे क्रिकेट घडवण्यासाठी आम्ही पारितोषिक लावलेलं होतं. त्याचप्रमाणे वैभवजी वारिक यांनी प्रत्येक हॅट्रिकसाठी 500 रुपये, म्हणजे षटकार, चौकार आणि षटकार आणि विकेटसाठी ठेवले, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये जमा आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्याचप्रमाणे आनंदजी रामाने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्यानंतर दयानंद पाटील सरांकडून 2000चं पारितोषिक आलं होतं. त्याचप्रमाणे योगेश बाने, सर्जेराव तांबे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. एकूण त्याला मला वाटतं हॅलो. मी जुन्या प्लेयरांचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला आत्ता कळवतो की काय इम्पॅक्ट आहे. आम्हाला पैसे नाही मिळालेत, नको मिळू देत, चालतील. ओके. पण सोहम कापड या दुकानाने DTPL कम्युनिटीसाठी
2,000 रुपयाचं बक्षीस दिलंय फक्त सिनियर खेळाडूंचा आम्ही इथे सन्मान केलाय म्हणून. सोहम रेडीमेड शॉप म्हणजे विचार करा की इम्पॅक्ट आहे अजून सिनियर खेळाडूंचा, त्यामुळे तुम्ही रिस्पेक्ट करा. ओव्हर टू यू बाबू भांडे. त्याचप्रमाणे शुभम कदम यांच्याकडून सुद्धा त्याला 200 रुपयाचा पारितोषिक, टोटल 10,200 रुपयाचा पारितोषिक ग्रामीण टेनिस मध्ये मिळवणारा एकमेव खेळाडू गोलंदाजीमध्ये. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साहिल हेमले, मूर्ती लहानपण कीर्ती महान. माझ्याकडून मी त्याला गुगल पे करणार आहे, त्याने मला गुगल पे नंबर द्यायचा, बाकीची कॅश त्याच्याकडे. हे 500 जीपे होणार 5,500 टोटल, 10,200 त्याला पूर्ण बक्षीस लागलंय. 5,500 त्याच्या कॅश जीपे वरती येणार आहेत. साहिल हेमलेसाठी मी विनंती करतोय, दुर्वास गुरव बुवा यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सध्याचे टॉपचे बुवा आहेत दुर्वासजी गुरव, त्यांना विनंती आहे की ते ह्या खास वेळ काढून इथे आल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि साहिलची रील नक्कीच जशी केतनची रील आली होती तशीच साहिलसाठी पण रील यायला पाहिजे, कारण गोलंदाजीमध्ये आताच्या सिमेंट ग्राउंडवरती आता आपण पाहतोय जास्त क्रिकेट होतंय. या सिमेंट ग्राउंडवरती ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय त्या साहिलसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. आणि मी एक साहिलचा एक छोटा इंटरव्ह्यू घेणार आहे. साहिल एक देवगड प्रीमियर लीग आपण इथे भरवले आणि अमोल मिस्त्री यांचा मानस सुद्धा होता की चांगले चांगले खेळाडू यावेत. आमचा एक असा आपण ह्या स्पर्धेमध्ये पाहतोय 100-150 रन आतापर्यंत झाले आहेत. 100 रन चेस सुद्धा झाले आहेत. आणि या फलंदाजीच्या मैदानावरती आपण चांगली गोलंदाजी केली आहे. आणि मीच नाही, इथे कोणालाच वाटलं नव्हतं की 100 रन कोण मारणार नाही असं सगळ्यांचंच होतं. 100 रन बॅट्समन मारू पण शकतो, पण या मैदानावरती तू 10 विकेट्स घेतल्यात. याबद्दल तुला 2 शब्द सांगायचे आहेत. साहिल हा लाजतोय, तर साहिलला प्रश्न विचारलाय मी. आणि साहिल, तुला हे वाटलं होतं काय, तू फक्त होय किंवा नाही या शब्दात उत्तर दे, तुला लाज वाटतंय बोलताना, कारण प्रथमच काही खेळाडू स्टेज समोर आहेत, कॅमेऱ्या समोर येऊन बोलायला लाजतायत. तर 10 विकेट्स घेतील असं तुला वाटलं होतं काय? खूपच लाजाळू आहे. चालेल, धन्यवाद साहिलसाठी. साहिल ज्याला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. आणि चांगलं क्रिकेट खेळलाय साहिल. आणि यानंतर सुद्धा या गोलंदाजावरती सर्वांचं लक्ष राहील मुंबईपासून गावापर्यंत. नमित आचरेकर या समोर आपल्या एका षटकारासाठी नमित आचरेकर यांनी एक षटकार मारला, त्यासाठी विनायक सांगळे यांच्याकडून अभिजित सांगळेकडे जमा केलेत 100 रुपयाचं पारितोषिक. मी अभिजित सांगळे यांना स्वतः विनंती, अभिजित सांगळे यांच्याकडून 100 रुपये, विनायक सांगळे यांच्याकडून धन्यवाद. त्याचप्रमाणे सतीश कदम याच्यासाठी मला वाटतं एक शेवटचा धोनी स्टाईलमध्ये, म्हणजे धोनी जसा आपण मॅच पाहिला आहे धोनीसाठी की शेवटच्या बॉल चेंडूवरती षटकार मारून मॅच जिंकवत होता, त्यासाठी 1000 आणि त्याने तो षटकार मारून मॅच जिंकवली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आधी सुद्धा त्याला एका षटकार साठी मला वाटतं मंदार वाळवे यांच्याकडून 2 षटकारासाठी 1000 आले. त्यांचं जोरदार टाळ्या झाल्या. खास मुंबईवरून ही क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलाय स्वतःचा जॉब वरती सुट्टी टाकून. तर सतीशसाठी 2000 आहेत. सतीशला जीपे मारतात. त्याचप्रमाणे संदेश गारे झाले ना बाकी. त्याचप्रमाणे आदेश गाडीगावकर यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत. एकूण 2000 रुपये त्याला जीपे झाले आहेत. सतीश धन्यवाद, वेल बेट, चांगली फलंदाजी केली.
यानंतरचा बक्षिसदानाचा कार्यक्रम अमोलजी मिस्त्री यांच्याकडे मी सोपवतोय. जेव्हा स्पर्धा चांगली होते ओके मकरंद दादाची रिक्वेस्ट आहे की जे खेळाडू खेळतात तुम्हाला 2 शब्द तरी बोलता आले पाहिजेत, कारण आजचं युग आहे बोलण्याचं युग आहे, करण्याचं युग आहे. आता जेव्हा स्पर्धा चांगली होते त्यावेळी मला खरं सांगा त्या स्पर्धा चांगली होण्यामागे कोणाचा मोठा वाटा असतो, कोण सांगू शकतं? वेदू, अमित, जेव्हा स्पर्धा शेवटी चांगली होते ती कोणामुळे होते? अंपायर. अजून दुसरं उत्तर? समालोचक. अरे वा, अजून? एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आपले पंच समालोचक, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. मी विनंती करेन राजू वांगणकर, एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. राजू वांगणकर. मी विनंती करेन अमृता, महाराष्ट्र पोलीस अमृता बोराडे हिच्या हस्ते हा सत्कार होत आहे. राजू माझा खूप चांगला मित्र आहे, एक चांगला माणूस आहे. त्यानंतर माझे सिनियर संतोषी डोकरे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, ते एक अनुभवी गोलंदाज. माई, मी तुला विनंती करतो फक्त हे माई. संतोषजी डोकरे, अतिशय उत्कृष्ट पंचायत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. त्यानंतर विनंती करेन प्रथमेश बांदिवडेकर, मी विनंती करेन दादा या. आचरेकर सर यांना की त्यांनी सत्कार एकदा जोरदार टाळ्या पंच पॅनलसाठी. कोणती स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच हे खूप चांगले लागतात. मी सर्व मंडळांना आवाहन करेन, मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, बऱ्याच ठिकाणी बघतो की जे काटकूट केले जाते ते पंचांच्या मानधनामध्ये काटकूट केले जाते. मित्रांनो, फार टफ जॉब आहे, शिकावं लागतं, अभ्यास करायला लागतो. तुम्ही परीक्षा दिलात ना, तुम्हाला 10 मार्क पण नाही मिळणार, इतकी कठीण आहे परीक्षा पंचांची. एका वाईड मध्ये जवळजवळ 15 ते 20 क्लॉजेस आहेत. जो वाईडचा एक पॉइंट असतो ना त्याच्यामध्ये 20 क्लॉज आहेत. त्यामुळे कृपा करून पंचांचा अपमान करू नका, त्यांना योग्य ते मानधन द्या. मित्रांनो, दिवसभर उन्हात उभं राहायला लागतं, फार त्रास असतो. आणि त्याचप्रमाणे समालोचक दिवसभर बोलून तोंड दुखतं. त्यामुळे या दोन्ही घटक फार महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा आदर करा, त्यांना योग्य ते मानधन द्या, हे मी माझ्या DTPL तर्फे सर्व क्रिकेट मंडळांना आवाहन करतो. त्यानंतर शुभम ठुकरुल, मॅन फ्रॉम किंजवडे. शुभम एक नवोदित समालोचक आहे. इकडे मी ऐका ना, मी अण्णांना विनंती करेन, अण्णा तुम्ही शुभम ठुकरुलचा सत्कार करायचा. शुभम ठुकरुल गेले 5 दिवस आपला संघ सांभाळून आमच्या सोबत समालोचनाचं काम सांभाळत आहेत अगदी चांगल्या रीते. नवीन नवीन समालोचक आहेत, एकदा टाळ्या होऊ देत शुभम ठुकरुल. त्यानंतर मी विनंती करेन सध्या कोकणातील बुलंद आवाज पंकज लाड. मकरंद दादा यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. मी त्यानंतर अमोल जमदाडे हे आमच्या बरोबर शेवटचे 2 दिवस जुळणार होते, परंतु काही कारणास्तव महत्वाचं कारण होतं, त्यांनी मला सांगितलं ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या जागी आम्हाला साथ दिली. सोनू मुंडकर, मॅन फ्रॉम शिरगाव, अतिशय उत्कृष्टरित्या समालोचन केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्याचप्रमाणे समालोचनही करतात. आजही त्यांनी आम्हाला साथ दिली. सोनू मुंडकर. मी विनंती करेन बाबा आचरेकर यांना, बाबा आचरेकर यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे.
हा दे दे दे. त्यानंतर मी विनंती करेन, एक महाराष्ट्राचा गोड आवाज आपल्या तालुक्यातील मालवण तालुक्यातील बिलॉंग करतात, एक सुंदर आवाजाचे धनी प्रदीप देऊलकर सर यांना मी विनंती करेन दया रामाणे यांना की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रदीप देऊलकर यांच्यासाठी होते. एक उत्कृष्ट गोड आवाज. त्यानंतर महाराष्ट्रातील बुलंद आवाज कासारडे गावातून बिलॉंग करणारे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, ओळखीची गरज नाहीये, सुंदर आवाज, सुंदर कॉमेंट्री आपल्याला त्यांच्या वतीने ऐकायला मिळतं. त्याचप्रमाणे सुंदररित्या ते नियोजन करतात. एखाद्या कार्यक्रमाचं जर सांगत असेल किंवा सुरुवात असेल तर त्यांच्या हस्ते ही सुंदर सुरुवात होते. तुम्ही किंजवडे गावात पण बघितली असेल. वन अँड ओनली अमोल जमदाडे सर. अमोल जमदाडे सर, तुम्ही तुमचा वेळ काढून आलात. मला माहिती आहे की तुमचं महत्त्वाचं काम होतं आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. मी विनंती करेन धुरी साहेबांना की त्यांनी त्यांच्या हस्ते, धुरी साहेब आमच्या स्पर्धेचे सर्व एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. अमोल जमदाडे, मान फ्रॉम कासारडे, एक बुलंद आवाज. अमोल सर पुन्हा एकदा धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन अमोल सर इथे मी विनंती करेन, जर कोणाला 2 शब्द बोलायचे असतील या स्पर्धेबद्दल किंवा काय वाटतंय तुम्हाला, कोणाची इच्छा असेल, सिनियर खेळाडू किंवा तुमच्या टीममध्ये, विनिंग टीममध्ये, लुजर टीम आणि मी इथे विनंती करतो, एक 5 दिवस आपल्यासाठी जी इथे मंडप शोभा किंवा डीजे आणि चांगली साऊंड ऑपरेटिंग नेहमी आमच्या सोबत असतात. हे मंडळ असू देत, अमरेश मंडळ असू देत, या माणसाचा सदैव पाठीशी हात असतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आपल्या सर्वांच्या ओळखीचे मया चौगुले. मया चौगुले यांना मी विनंती करेन, त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान आणि कॅश आहे ही आम्ही इथेच देतोय. मी विनंती करेन बाबू भांडे साहेब यांना त्यांच्या हस्ते ही द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मित्रांनो, खूप मेहनत असते या कामामध्ये. आता तुम्ही बघताय मया तिकडे काम करतोय. आपली स्पर्धा संपली आहे, रोख रक्कम सुद्धा दिली गेलेली आहे. त्यानंतर विनंती करेन टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या एका सदस्याला मी विनंती करेन, त्यांनी स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सागर किंवा अजून कोण, जरा लवकर यायचंय. दीपक धुरी, तुमच्या हस्ते हा सन्मान होतोय. अभिषेक सांगळे, तुम्ही दोघांनी या. अभिषेक सांगळे आणि दीपक डगरे या DTPL कमिटीचे मुख्य अंग. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. YouTube लाईव्ह साठी अतिशय सुंदर लाईव्ह आपण गेले 5 दिवस या मॅचेस बघतोय. त्यानंतर मी आभार मानतोय अमरेश क्रिकेट मंडळ, त्याच्यानंतर आझाद क्रिकेट क्लब का मानतोय, आणि त्याचप्रमाणे मळईतून बिलॉंग करणारा आमचा नोनो यासाठी, कारण त्याने खरोखरच ह्या स्पर्धेचे आदल्या रात्री येऊन हे पिच रंगवणं, बाउंड्री लावणं ह्या कामामध्ये हेल्प केली आहे. त्यामुळे त्याचे खूप खूप आभार. आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणतात ना की शेवट, पण त्यात पण शेवट नाही, दीपेश धुरी. एकदा टाळ्या होत्या दीपेश धुरीसाठी. मित्रांनो, दीपेश प्लीज स्टेजवर यायचंय, प्लीज स्टेजवर यायचंय. कारण दीपेश धुरी ह्या वर्षी आम्हाला जॉईन झाला.
फार मदत झाली आणि गेले 5 दिवस तो सातत्याने आपलं काम बघून सर्व बघून स्कोरिंगसाठी हेल्प केली आहे. माझ्या सर्व डिसिजनमध्ये त्याला हेल्प केली आहे. दीपक, हे तुझा सन्मान आहे की जे तू स्कोरिंगचं, तू आमचाच आहेस पण हे स्कोरिंगचं तुझे अतिशय उत्कृष्ट. एकदा दीपेश साठी जोरदार टाळ्या होते मित्रांनो. एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर दीपेश जोरी, थँक्यू सो मच. त्यानंतर मी खरंच आभार मानेन डॉक्टर मरगज, समीर मरगज माझा मित्र आहे, माझ्या लहान भावाचा. त्यानंतर आमचे मरगज काका, मरगज बाई की ज्यांनी विनामूल्य आम्हाला ही लाईट वापरायला दिली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे शेजारी समोरचे मुणगेकर फॅमिली यांचे पण मी खूप खूप आभार मानतो. सावित्री मुणगेकर की त्यांनी आम्हाला लाईव्हसाठी जे स्टेशन होतं, मेन स्टेशन होतं की जिथून समोरून सर्वजण स्पर्धा पाहू शकले, त्यांचंही मी खूप खूप आभार मानतो. आणि यानंतर जो आपला मुख्य कार्यक्रम आहे खेळाचा, खेळाची बक्षिसं ही मी सुपूर्द करतोय अमोल जमदाडे सर यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद अमोलजी मेस्त्री सर. आपण DTPL अर्थातच देवगड तालुका प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेचे आपण सगळेजण साक्षीदार झालेलो आहोत. आणि आमच्या विनंतीला मान देऊन जे आमचे सन्माननीय मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये मान्यवरांचं खूप मोठं योगदान असतं आणि आपल्या जीवनामधला अमूल्य वेळ ते या स्पर्धेसाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खर्च करत असतात. त्यामुळे त्यांचं यथोचित मान सन्मान होणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्या जीवनामधला अमूल्य वेळ ज्या सर्व आमच्या मान्यवरांनी आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केलेला आहे, त्या सर्व मान्यवरांचा सन्मान होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे आमच्या DTPL देवगड तालुका प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आपण मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रसिद्ध भजनी बुवा ध्रुवाजी गुरव यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूयात. भिडे सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. ध्रुवाजी गुरव चांगले भजनी कलाकार आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करतो आहोत. यानंतर उत्कृष्ट व्हॉलीबॉल पट्टू गोपाळजी आचरेकर यांचा आपण मान सन्मान करूयात. दयाजी पाटकर, दयाजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. भटवाडी गावचे ते रहिवासी आहेत. व्हॉलीबॉलमध्ये आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे, त्यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान केलेला आहे. या पुढचा आपण सन्मान करणार आहोत वैभवजी वारिक यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूयात. मंगेशजी धुरी यांना विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. वैभवजी वारिक जे आमचे मित्र आहेत आणि माजी तंटमुक्ती समितीचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. यापुढील आपण सन्मान करणार आहोत दयारामजी आचरेकर, जयरामजी आचरेकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. नमित आचरेकरचे ते वडील आहेत आणि आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी खास ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचाही आपण सन्मान केलेला आहे. यापुढील सन्मान आबू मेस्त्री यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मेस्त्री काकांचा आपण सन्मान करूयात. प्रथमेश मेस्त्री यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. बाबू भांडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान केलेला आहे. यापुढील सन्मान बाळाजी आचरेकर यांचा आपण करणार आहोत.
बाळाजी आचरेकर यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्मान्य श्री दयाजी पाटील यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. यानंतर दिलीपजी मेस्त्री अबूचे वडील आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. अनेक थोर व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक कार्यक्रमासाठी लाभतं आणि या मोठ्यांचे थोरांचे आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन आपण प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करत असतो. त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. अभि देवगडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. प्रथमेश मेस्त्री यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण मान सन्मान करूयात. दीपेश जिधुरी हा सन्मान करत आहेत. यापुढील सन्मान होईल महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावणाऱ्या अमृता बोराटे मॅडम यांचा या ठिकाणी हा सन्मान होतो आहे. दीपेशजी धुरी हा सन्मान करतील. DTPL साठी आणि अमोलजी मिस्त्री यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या अमृता मॅडम यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. या पुढचा सन्मान होईल अमोलजी मिस्त्री यांच्या मातोश्री. खरं तर एका मुलाच्या पाठीमागे जर आई खंबीरपणे उभी राहिली तर तो मुलगा काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. अमोलजी मिस्त्री यांच्या मातोश्री यांच्यासाठी आपण हा टाळ्यांचा कडकडाट करतो आहोत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण केलेला आहे. पुढील सन्मान या ठिकाणी होणार आहे आपल्या ऐन उमेदीमध्ये यंग स्टार क्रिकेट देवगड असेल, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपला खेळ असेल. हा खेळ दाखवत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ऐन उमेदीमध्ये क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली. प्रत्येकाचा काळ असतो जो आपल्या उमेदीमध्ये प्रत्येकजण गाजवतो आणि त्यानंतर दुसरी इनिंग आपली सुरू होते. व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिले आणि खरं तर देवाची इच्छा होती. कोरोनाचा कालावधी आला, पुन्हा गावी यावं लागलं. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरामधून काम चालू झालं आणि घरामधून काम चालू झाल्यानंतर क्रिकेटचा जो अंगामध्ये किडा असतो तो किडा स्वस्त बसू देत नाही. क्रिकेट खेळणाऱ्याला किंवा क्रिकेट पाहणाऱ्याला किती महत्त्वाचं काम असलं, किती अडचणी असल्या तरी जो क्रिकेटचा किडा असतो तो पुन्हा एकदा त्याला मैदानावरती घेऊन येतो आणि देवाच्या मनामधली इच्छा, देवगड वासियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी असा एक अवलिया आपल्या सगळ्यांसाठी धावून आला, उभा राहिला आणि क्रिकेटच्या वेड्याने ज्याला व्यथित केलं असा अवलिया जो सगळ्यांना आपल्याला आवडतो. अर्थातच ज्याने ही DTPL ची संकल्पना देवगड तालुक्यामध्ये पहिल्यांदा रुजवली, मुहूर्तमेढ लावली, एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्यानंतर 1-1.5 वर्षामध्ये मोठं वटवृक्ष झालं. लीग पद्धत पहिल्यांदा देवगडमध्ये रुजवण्याचं काम ज्यांनी केलं, क्रिकेट खेळाबरोबरच नवीन इनिंग ज्यांनी अंपायरिंगमध्ये सुरू केलेली आहे आणि अंपायरिंगची सगळ्यात कठीण परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. अशा आपल्या सगळ्यांचे आवडते या स्पर्धेचे सर्वेसर्वा आपण पुढचा सन्मान करूयात. वन अँड ओनली अमोलजी मेस्त्री यांचा. देवगड तालुक्यामध्ये क्रिकेटची एक वेगळी शिस्त निर्माण व्हावी, खेळाडूंना वेळेचं भान राहावं, क्रिकेटचे प्रत्येक नियम प्रत्येक खेळाडूने आत्मसात करावे या ध्येयाने वेडा झालेला माणूस, क्रिकेटसाठी आपलं अख्खं जीवन ज्यांनी व्यतीत केलं, एकदा सगळ्यांनी उभं राहून आपण टाळ्यांचा कडकडाट करूयात अमोलजी मेस्त्री यांच्यासाठी.
कोणत्याही कामासाठी जर एखादा माणूस ध्येयाने वेडा झाला, लक्ष निश्चित असलं तर तो काय करू शकतो याचं उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आलं. पुन्हा एकदा अमोलजी मेस्त्री सर, आपले मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. असंच चांगलं काम करा. संपूर्ण देवगड तालुका तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील याची ग्वाही, आणि खास करून जे सिनियर खेळाडू आहेत ते देखील तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्याच पद्धतीने जे युवा खेळाडू आहेत ते तुमचा आदर्श घेऊन यापुढे क्रिकेटचा कालावधी व्यतीत करतील अशी ग्वाही तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. यानंतर स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी सरळ हस्ते आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे ते सन्माननीय मंगेशजी धुरी यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात. खरं तर अनेक मदतीचे हात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभले. असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. ते मदतीचे हात मंगेशजी धुरी यांनी या स्पर्धेसाठी लावले. त्याबद्दल त्यांचा आपण यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. या पुढील सन्मान आपण करणार आहोत. अनेक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न झालेले आहेत. प्रज्वलजी कदम यांची आवश्यकता आहे. आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. प्रज्वलजी कदम यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. त्याच पद्धतीने दीपराजजी मेस्त्री आपणही मुख्य व्यासपीठावरती या. दीपराजजी मेस्त्री दीपराज मेस्त्री यांचा आपण हा खास सन्मान यासाठी करतो आहोत. रात्री मैदानावरती आले आणि रात्रीच्या रात्री ज्यांनी मैदान आखून पूर्ण केलं असं व्यक्तिमत्व दीपराज मेस्त्री यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. PS स्पोर्ट यांच्याकडून रत्नेश फाले यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तसेच संदेश घारे यांच्या षटकारासाठी खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक बाळासाहेब पाटील यांच्याकडून आहे. चला दोघांनाही विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. पटकन या. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण केलेला आहे. सिनियर खेळाडूंचा आपण रिस्पेक्ट केलेला आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे ती अर्थातच बक्षीस वितरण सोहळ्याची. मात्र तत्पूर्वी जे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, खरं तर सगळे चांगले वक्ते आहेत, मात्र वेळेचा अभाव आहे. त्यामुळे सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी शुभेच्छा जाग्यावरूनच सगळ्या या स्पर्धेला दिलेल्या आहेत. मात्र या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये ज्यांनी अमोलजी मेस्त्री यांना सुरेख अशी साथ दिली, या सर्वांच्या वतीने आपण विनंती करूयात. बाबूजी भांडे यांना आपण विनंती करणार आहोत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्द व्यक्त करायचे आहेत, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद DTPL टीम आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. जास्त वेळ घेणार नाही, खूपच उशीर झालाय. एकच बोलेन की ही क्रिकेट स्पर्धा ही कुठलाही राजकीय हस्तक्षेप न घेता पार पडतो. म्हणजे ही क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी जवळजवळ 3,70,000 रुपयाची कलेक्शन करायचं होतं आणि ते कलेक्शन खूप कठीण परिश्रमातून गेलं आहे. दया पाटील सरांनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्याचप्रमाणे मंगेशजी धुरी यांच्यासारखे दाते आम्हाला लागले. त्याचप्रमाणे इथे स्टेजवर बसलेले आहेत, प्रत्येकाने फुलनं फुलाची पाकळी देत या मंडळाला मदत करत की स्पर्धा पार पाडण्यासाठी मदत केली. त्या सर्वांचा आधी जोरदार टाळ्या पाला पाहिजेत की यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडते आहे. आमचा मानस असेल सुद्धा, अमोल मेस्त्रींचा मानस होता, पण ही स्पर्धा करण्यासाठी गेल्या वर्षी अमोल मेस्त्रींनी स्वतःच्या खिशातले 40,000 घातल्यात अशी व्यक्ती आहे.
एकही पैसा आमच्याकडून कोणाकडूनही घेतला नाही, आम्ही हिशोब पण विचारला नाही, कारण ते 40,000 मायनसमध्ये गेले होते. असं व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला आम्ही पाठिंबा देतोय. काही व्यक्तींचा विरोध पण असेल अमोल मिस्त्रींना, मला काहीच फरक पडत नाही, पण आम्ही असा व्यक्ती आहे की मी जे व्यक्ती ट्रू आहे त्या व्यक्तीशी मी कधी पण पाठीमागे उभं राहतो, कारण मी पण मोठी टुर्नामेंट भरवायचो, पण मी ते थांबून मी अमोल मिस्त्रींना सपोर्ट करण्याचं हे एकमेव कारण आहे की ती व्यक्ती सच्ची व्यक्ती आहे. व्यक्ती खूप काही बोलत असेल पण त्या व्यक्तीचा बोलण्याचा हेतू आहे, सरळ हेतू असतो, जे चांगलं क्रिकेट खेळा, क्रिकेटमधून काहीतरी शिका आणि तुम्ही मोठे व्हा, हाच त्यांचा हेतू आहे. त्यांना चांगली USA ची नोकरी आहे, दुसरा म्हणेल मला काय गरज आहे, तर त्यातून तुम्ही शिका की ते काय सांगतायत याच्याकडे लक्ष द्या. आणि या सर्व दात्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय. दया पाटील असतील, मंगेशजी धुरी असतील आणि ते सर्व वारिक सर आहेत, दुर्वास गुरव आहेत, या सर्व दात्यांमुळे ही स्पर्धा पार पडली आहे. दात्यांनी जे सडळ रस्ते मदत केली आहे. दया पाटील हे एक राजकारणामध्ये सक्रिय आहेत, तरी ते बाजूला ठेवून स्वतःच्या वैयक्तिक बिझनेसमधून त्यांनी हे पैसे या मंडळासाठी वापरलेत. दया पाटील सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी आर्थिक मदत खूप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे हे आंबा बागायतदार उद्योजक आहेत आमचे मंगेशजी धुरी, मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये कॉल केला, लगेच बसल्या बसल्या त्यांनी 2 सेकंदात मान हलवली, मी देतो बक्षीस. असं एकमेव व्यक्ती आहे मंगेशजी. त्यांच्यासाठी अशी दाते आहेत की त्यांना हे सांगितलं आम्ही की ह्या स्टेजवरती कुठलाही राजकीय व्यक्ती किंवा राजकीय झेंडा नसणार आहे आणि अशी क्रिकेटसाठी आम्ही ही स्पर्धा भरवतोय. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. त्याचप्रमाणे DTPLचे जे भरवण्यासाठी ज्यांचा हात आहे, शाहिद होलसेकर असेल, त्याचप्रमाणे अभिषेक सांगळे, याचा खूप मोठा वाटा आहे. अभिषेक सांगळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जवळजवळ 2.25 लाखाचं एकट्याने कलेक्शन केलं अभिषेक सांगळे याने, ते पण फोनवरती, आणि ते करून कलेक्शन जमा सुद्धा केलंय, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आमचे दीपराजचे मालक, दीपराज हॉटेलचे मालक आहेत ते DD दीपक डगरे म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा चांगलं कलेक्शन केलं आपल्या या मंडळासाठी, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे अवी देवगडकर यांचं सुद्धा मनपूर्वक आभार, त्यांनी वेळेत वेळ काढून या मंडळासाठी खूप मदत केली आहे दिवस रात्र. दीपेश धुरी सरांचं मनपूर्वक स्वागत. त्याप्रमाणे गुरु घाडी या मंडळाचे कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मी स्वतः सर्वांचं रजा घेतोय आणि इथेच थांबतोय. सर्वांना क्रिकेटमय शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद बाबू भांडेजी. यानंतर आपण आभार व्यक्त करणार आहोत ते 2 व्यक्तिमत्वांचे, ज्यामध्ये आपण नामोल्लेख करतो आहोत. निखिलजी जगताप, निखिल हॉटेलचे मालक, त्यांचे मनापासून आभार. आणि शुभमजी घेवारी यांनी देखील आपल्या या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. आणि आपल्या सगळ्यांचा अधिकचा वेळ न घेता व्यासपीठावरील मान्यवरांची आणि स्पर्धा कमिटीची परवानगी घेऊन आपण स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत, कारण प्रत्येकालाच घरी जायची घाई आहे. खेळाडूंमध्ये उत्सुकता आहे की कोणाला पारितोषिक मिळणार आहे याची चर्चा चालू आहे. त्यामुळे तुमची उत्सुकता अजून न ताणता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत. सेमीफायनलच्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब द्वितीय सेमीफायनलमध्ये पटकवणारा खेळाडू, ज्याचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी सेमीफायनल नंबर 2 अनिकेत घाडी. भिडे सरांना विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. या पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने आपल्या क्षेत्राचं चांगल्या पद्धतीने रक्षण केलेलं आहे आणि संपूर्ण मालिकेमध्ये ज्याने टोटल 12 झेल टिपलेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूचं नाव आहे अनिकेत घाडी. विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट टीमचा हा खेळाडू आहे. चपळ असा क्षेत्ररक्षक. बाबा आचरेकर यांना विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरं तर गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जातं. त्याची एक रील प्रचंड व्हायरल देखील होते आहे चपळ क्षेत्ररक्षणाची. त्यानंतर आमच्या या मालिकेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या
फलंदाजांची भंबेरी उडवली. एकाच मॅच मध्ये 10 विकेट मिळवले आणि संपूर्ण मालिकेमध्ये टोटल 14 विकेट मिळवून उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावणारा खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे साहिल हेमले. साहिल हेमले याला 5,000 रुपयांचं पारितोषिक बाबू भांडे यांनी पुरस्कृत केलेलं आहे 10 विकेटसाठी. आणि बाबू भांडे यांनी सांगितलेलं आहे की यानंतर आंब्यांच्या पेटीचा रेट आहे तो प्रत्येक पेटी मागे 100 रुपये आता वाढणार आहेत. 2 शब्द बोलावे लागणार आहेत. खर तर तू मगाशी नाही बोलल्यानंतर आमची इकडे चर्चा चालली की पारितोषिकासाठी बोलत असताना एवढा लाजतोस, तर मुलगी बघायला गेलास तर किती लाजशील, अशी चर्चा चालू होती. त्यामुळे एक शब्द तरी बोलावा लागेल. या अगोदर कधी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज किंवा उत्कृष्ट गोलंदाज तुला पारितोषिक मिळालं की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मिळालं? पहिले PPL झाले तेव्हा भेटले होते. बघा, मी एक वाक्य सांगितल्यानंतर पुन्हा बोलला की नाही? शाबास, धन्यवाद. असंच बोलत राहा, यापुढे अजून बोलावं लागेल. तू जरी बोलला नसलास तरी तुझ्या खेळाने तू सगळं काही दाखवून दिलेलं आहेस. एका मॅच मध्ये 10 विकेट मिळवणं एवढं सोपं नाहीये. अनिल कुंबळेने हे काम एकदा कसोटीमध्ये केलंय. एकदा जोरदार टाळ्या आपण साहिल साठी या ठिकाणी वाजवूयात. उत्कृष्ट गोलंदाज आपण विनंती करूयात मकरंदजी भिडे सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. टोटल मालिकेमध्ये 14 विकेट, त्यामध्ये फायनलच्या मॅच मध्ये 2 विनिंग मध्ये टोटल 14 विकेट त्याने मिळवलेले आहेत. एकाच मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये 10 विकेट्स मिळवण्याचा पराक्रम देखील त्याने केला. यापुढचा आपण सन्मान करूयात बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये टोटल 131 धावा आपल्या बॅट मधून बनवल्या. त्या खेळाडूचं नाव आहे कोण? पुन्हा एकदा बेस्ट बॅट्समन अनिकेत घाडी. अनिकेत घाडी आज सगळे देव पाण्यामध्ये ठेवून आलेला आहे. मिस्टर 360 म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आहे अनिकेत घाडी, बेस्ट बॅट्समन. आपण राजारामजी आचरेकर सरांना विनंती करूयात, आपण हे पारितोषिक पुरस्कृत करायचं आहे. बेस्ट बॅट्समन अनिकेतजी घाडी. अनिकेत, तुला बोलावं लागेल. जर बोलला नाहीस तर पारितोषिकामधली अर्धी रक्कम कपात करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज ही पारितोषिक आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहतो. मालिकेमध्ये टोटल 131 धावा. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग अमोलजी मेस्त्री सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होते. या स्पर्धेची एक वेगळी शिस्त जी संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहे. वेळेचं बंधन, प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन. स्पर्धेतला पहिला चेंडू बरोबर 9 वाजता आणि अशा मालिकेमध्ये तुला उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळतोय. 131 धावा तुझ्या बॅटमधून येत आहेत. या खेळीचं श्रेय तू कोणाला देशील? नक्कीच मी आई बाबांना देईन. एकंदरीत ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजीला पोषक आहे. एका गोलंदाजाने 10 विकेट्स देखील मिळवल्या. काय सांगशील या स्पर्धेविषयी? या स्पर्धेमध्ये खेळून तुला कसं वाटलं? आणि अमोलजी मेस्त्री सरांनी जे या स्पर्धेचं आयोजन केलं, त्यांच्या संपूर्ण टीमने जे आयोजन केलं, त्या आयोजनाविषयी काय सांगशील? नियोजन एक नंबरच होतं, कारण सगळं टायमिंगवर व्हायचं. त्या कारण अमोल सरांचं मी आभार. या स्पर्धेत मला वाटतं तुला आतापर्यंत सलग 3 पारितोषिकं मिळालेली आहेत. ही स्पर्धा किती लक्षात राहील? पुढच्या या स्पर्धेमध्ये खेळायला पुढच्या वर्षी आवडेल काय? नक्कीच आवडेल, कारण हे मैदान आहे ना, तिथे मी अजून बहुत फायनल खेळलो नाही. नेहमी सेमीलाच हरायचो. माझं नशीब आहे यंदा की मी फायनलला खेळलो.
धन्यवाद अनिकेत. अनिकेत सांगत होता की मी बोलणार नाही, पण अनिकेत खूप चांगला बोलतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं. एक पारितोषिक आहे ते विसरू शकत नाही. माझे गुरु आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यातील एक नामवंत पंच गोविंद केरकर, त्यांना आपण बंटी सर म्हणून ओळखतो. आता त्यांची नियुक्ती सध्या ISCL मध्ये ते काम करतायत. एक महिनाभर गेले तिथे ती अंपायरिंग करतात. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शान बंटी केरकर यांचा मी इथे सन्मान करतोय. मी विनंती करेन प्रदीप देऊलकर सरांना की त्यांनी त्यांच्याबद्दल हे स्वीकारायचं आहे, कारण एक उत्कृष्ट पंच असा पंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही. त्यांच्याकडून आम्ही शिकतोय. कुठलीही क्रिकेटमधली अट त्यांना विचारा, त्यांच्याकडे उत्तर आहे. अशा या माणसाचा आम्ही इथे सत्कार करतो. मी विनंती करेन धुरी सरांना की त्यांनी बंटी सरांचा इथे सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या होते अशा पंचांसाठी. असे पंच फार कमी आहेत जे फील्डवरती ॲक्युरेट आहेत. एकदा जोरदार टाळ्या होते बंटी सरांसाठी. मी विनंती करेन देऊलकर सरांना की त्यांनी त्यांचं हे बक्षीस घरी पोच करायचं आहे. धन्यवाद. हॅलो. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून पारितोषिक आमच्या मालिकेमध्ये होतं आणि अंतिम सामन्यामध्ये ज्याने, चला अंतिम सामन्याचा सामनावीर कोण असेल गेस करा एकदा. कोण? मोठ्याने बोला. कोण? एकाच मॅच मध्ये ज्याने 10 विकेट्स मिळवले तो ठरला अंतिम सामन्याचा सामनावीर, ज्याचं नाव आहे साहिल हेमले. चला वैभवजी वारीक यांना विनंती, आपण हे पारितोषिक सुपूर्द करूयात साहिल हेमले याच्यासाठी. साहिल, एकच प्रश्न आहे, फक्त एकच प्रश्न आहे. साहिल, मला वाटतं साधारण तू 7 की 8 विकेट मिळवले होतेस आणि तुझा एक अप्रतिम असा चेंडू फलंदाजाच्या बॅटला स्पर्श झाला आणि यष्टीरक्षकाने झेल सोडला. मनामध्ये काय चाललं होतं? काय नाही. तुला वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये तू 10 विकेट शेवटच्या मॅच मध्ये मिळवू शकशील? हो. धन्यवाद साहिल हेमले. आम्ही इथे एक असा प्लेयरचा सत्कार करवतोय की मी दीपेश धुरी यांना विनंती करेन. दीपेश धुरी, की हा क्रिकेटचा भाग नाहीये, हा कबड्डीचा भाग आहे. मी अजूनही बोलतोय की इथे फक्त आम्ही खेळाडू म्हणून बघतोय प्रत्येकाकडे. तर मी विनंती करेन आमदार चषक विजेता आणि ज्याने जिल्हा स्पर्धेमध्ये बेस्ट रायडर रामा देवगडकर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आजच्या परिस्थितीकडे बघू नका, इकडे रामा रिपेश धुरी यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघा, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत रामासाठी. एक आयुष्यभराचं त्याला एक समाधान राहील, कारण मला आता दीपेश बोलला की तो बेस्ट रायडर होता कबड्डीमध्ये. धन्यवाद रामा, धन्यवाद. यानंतर स्पर्धेतील एक पारितोषिक आहे ते आपण थोड्या वेळाने पुरस्कृत करणार आहोत. तत्पूर्वी आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, रोख रुपये 25,000 रुपयांची नगद राशी आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावरती मेगा फायनल मध्ये दाखल झाले आणि मेगा फायनल मध्ये पराभूत झाले असले तरी मालिकेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारे
अर्थातच नायशा हाईट्स जामसांडे क्रिकेट टीमचे खेळाडू ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत. चला संघाला विनंती आहे आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. शेखरजी कोलगे आणि जय संघराजक यांच्या मालकीचा हा संघ आहे. दोन्ही संघ मालकांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मंगेजी धुरी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. एकत्रित सर्वांनी आहे नायशा हाईट्स जाम संघनायक वेदांत आहे आमच्या सोबत. आपण पारितोषिक सुपूर्द करतो आहोत. द्वितीय क्रमांक नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट टीम वेदांत. संघ फायनल मध्ये पराभूत झालाय. किती दुःख वाटते? दुःख वाटतंय की एवढ्या जवळ येऊन हुमऱ्याला आपटल्यासारखं दुःख वाटतं. पण काय नाही, शेवटी क्रिकेट आहे, हार जीत आहे. पण मागच्या वेळी आम्ही क्वार्टरला किंवा सेमीला नॉकआउट आउट व्हायचो, बाहेर जायचो. पण यावेळी फायनलला येऊन एवढं जरा बरं वाटतंय की फायनलला हरल्यानंतर एवढं दुःख होत नाही की त्यावेळी झालं होतं तर. आणि विषय म्हणजे शेखर कोलगेचं, कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याने प्रत्येक या आपल्या SMG ग्राउंडवर टुर्नामेंट असेल तोच मला कॅप्टन ठेवायचा आणि तो म्हणायचा तू स्वतः जबाबदारी घे, मी एंट्री फी गेली, तू तू बॉलिंग टाक, बॅटिंग कर, तू तुझ्या जबाबदारी कर. पहिल्या मॅचला 35 खालो तरी पण त्याने मला सांगितलं तू बॉलिंग करायचीच. वेदांत म्हणजे अप्रत्यक्षपणे बाकीच्या संघाला वेदांतने संदेश दिलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही क्वार्टर फायनलमध्ये हरलो, या वर्षीमध्ये आम्ही फायनलमध्ये हरलो, पुढच्या वर्षी आम्ही फायनल जिंकणार असा अप्रत्यक्ष संदेश त्याने इतर सगळ्या संघांना दिलेला आहे. वेदांत नियमानं कटिबद्ध असणारी क्रिकेट स्पर्धेविषयी काय सांगशील? नाही, स्पर्धा एकदम आयोजन चांगलं झालं. आणि आज आज भीती म्हणजे आम्हाला नियमवलं तर आम्हालाच भीती होती, कारण आमचे 10 प्लेयर आलेच नव्हते. तरी 10 मिनिटं आधी त्यांना कॉल केला, ते लगेच त्यांना माहीत होतं की पेनल्टी बसणार. मग ते 10 मिनिटं आधी आले, त्यांना आधी मी थँक्यू बोलेन. खरं तर काही खेळाडूंना शिस्त आवडते, काही खेळाडूंना वेळेचं बंधन पाळायचं नसतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये अमोलजी मेस्त्री सर एक मोठं आव्हान घेऊन देवगड तालुक्याचं क्रिकेट शिस्तबद्ध पद्धतीने जिवंत राहण्यासाठी झटतायत, झगडतायत, झुंजतायत. अशा परिस्थितीमध्ये युवा खेळाडू, देवगड तालुक्यातील सिनियर खेळाडू आणि देवगड तालुक्याच्या प्रेक्षकांनी किती साथ अमोलजी मेस्त्री यांना द्यावी, तुझं मत काय एक खेळाडू म्हणून? ना अमोल मेस्त्री यांना साथ द्यावी, कारण बघू शकतात की DTPLचं पहिलं वर्ष झालं, त्या एवढी कोणाला आयडिया नव्हती की असं देवगड तालुका मर्यादित टुर्नामेंट होऊ शकतात. त्याने यंग प्लेअर म्हणजे आता ह्या टुर्नामेंट मागच्या फर्स्ट पहिलं होतं तेव्हा शाहिद ओलसेकर नाव नव्हतं, पण त्या टुर्नामेंटपासून तो दिसायला आला. आणि ह्या टुर्नामेंटपासून साहिल हेमलेला पण आता ते लक्षात घेतील, प्लस रावलेला पण लक्षात ठेवतील ते.
धन्यवाद. फायनलमध्ये कुठे चूक झाली असं वाटतंय? फायनलमध्ये मेन म्हणजे आमचे टॉसच हरलो आणि त्यानंतर बॅटिंग होती पण माझा जसा परफॉर्मन्स होता सेमीपर्यंत तसं फायनलला झाला नाही आणि प्लस आमच्या पाठी बॅट्समन पण होते त्यांच्यानी पण आपलं की होईल तेवढं रन मारले पण आम्ही जरा लास्टला जरा कमी पडलो. धन्यवाद. पुढच्या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेदांत जाधव टीमचा संघनायक, नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट टीमचा यापुढचा आपण पारितोषिक सुपूर्द करणार आहोत. अर्थातच मालिकेमधील सर्वोच्च पारितोषिक, संपूर्ण मालिकेमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांचा विचार करून संपूर्ण मालिकेमध्ये ज्याने चतुरास्त्र कामगिरी केलेली आहे, अर्थातच मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीराचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे आणि याच उत्सुकतेने आपण त्या खेळाडूंच्या नावाची उद्घोषणा करणार आहोत. मॅन ऑफ दी सिरीज साठी श्री गणेश मोबाईल यांच्याकडून एक सुंदर स्मार्ट वॉच त्या खेळाडूला दिलं जाईल आणि त्याचबरोबर अमोलजी मेस्त्री यांच्याकडून प्लेयर एडिशन बॅट A7 स्पोर्ट प्रोप्रायटर अमोलजी मेस्त्री यांच्याकडून ही आकर्षक अशी बॅट त्या खेळाडूला दिली जाईल आणि DTPL ची ट्रॉफी, संपूर्ण मालिकेतलं मानाचं पारितोषिक, मॅन ऑफ दी सिरीज कोण असेल जरा गेस करा. मालिकेमध्ये 212 धावा आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट. कोण असेल गेस करा पटकन. कोण? इकडे 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 सगळीकडे एकच नाव. चला, वन अँड ओनली वेदांत जाधव. अमोलजी मेस्त्री आणि संपूर्ण कमिटी यांना विनंती करतो आहे, वेदांत जाधवला मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच मालिका वीराचं पारितोषिक, 2000 रुपयांचं कॅश प्राइज, आकर्षक बॅट, स्मार्ट वॉच. वेदांत वेदांत एक मिनिट. आज अनिकेत घाडी आणि तू सगळे देव पाण्यामध्ये ठेवून आलेले आहात. सगळं काही तुमच्यासाठी चाललेलं आहे. मालिकावीर स्पर्धेतलं मानाचं पारितोषिक, टोटल 212 धावा, गोलंदाजीमध्ये 6 विकेट. काय सांगशील, कसं वाटतंय मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर? आणि आमचे जे सगळे युवा खेळाडू आहेत ते तुझ्याकडे बघतायत, त्यांना काय सांगशील? त्यांचा खेळ चांगला होण्यासाठी काय केलं पाहिजे? काय नाही, आपल्या ह्या सीझनला मी पहिलं म्हणजे याचं फक्त जे आता यंगस्टर आहेत त्यांना एवढं सांगेन की प्रत्येक आता टुर्नामेंटला जाणार, बॅट पॅच काय आहेच, ते हार मारू नका, खेळत राहा. बाकी काय नशिबात आहे तसं होत राहणार. आणि प्लस मेन म्हणजे काय, माझं ह्या वर्षी पहिलं बक्षीस आहे, नाहीतर का ते रेनी सीझन पासून काही एक पण आलं नाही. आणि प्लस एक मेन सांगेन म्हणजे कालच्या दिवशी संकेत कदम पण मॅन ऑफ सिरीज सोबत होता. तो फक्त तो नॉकआउट झाला म्हणून तो बाहेर गेला, तो पण चांगला खेळला होता. वेदांत, तुझ्या बॅट मधून मला वाटतं 2 अर्धशतक या मालिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली आणि त्यानंतर
ज्या वेळेला 100 धावांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलं, त्या पारितोषिकाकडे किती लक्ष होतं तुझं? नाही, माझं त्या पारितोषिक लक्षात नव्हतं, कारण मला फक्त खेळायचं होतं. फक्त किती 80+ रन करायचे होते, एवढं टोटल घेऊन खेळलो होतो, पण परफॉर्मन्स नाही झाला. एक शेवटचा प्रश्न, DTPL मध्ये जी एक वेगळी संकल्पना जी आपण कसोटी क्रिकेटचा फॉर्मॅट या अंतिम सामन्यासाठी वापरला, तो फॉर्मॅट तुला कसा वाटला, तुझ्या संघाला कसा वाटला? नाही, तो फॉर्मॅट भारी वाटला, कारण इकडे देवगडमध्ये एवढं कोण ह्या फॉर्मॅटमध्ये कोण खेळत नाही, आणि नवीन फॉर्मॅटमध्ये खेळायला मजा आली. धन्यवाद. तर हा तो वेदांत, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी वेदांत जाधव. आणि यानंतर मालिकेतलं दुसऱ्या पर्वातलं DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग मधलं शेवटचं पारितोषिक जे आम्हाला द्यायचं होतं, मात्र काही कारणास्तव आयोजन कमिटीने असा निर्णय घेतला की यावर्षी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते काही कारणास्तव आम्ही तुम्हाला देणार आहोत. प्रथम क्रमांकाचा मानकरी वीरा स्पोर्ट देवगड. चला, किरणजी पाटील यांच्या मालकीचा संघ मानकरी चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीचा हकदार वीरा स्पोर्ट देवगड. ₹50,000 नगद राशी आणि चमचमती लखलखती ट्रॉफी. मनापासून हृदयापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामधून या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक आणि निवेदक अमोल जमदाडे आपली सगळ्यांची मनापासून या स्पर्धेतून रजा घेतोय. भेटूयात पुन्हा पुढच्या स्पर्धेच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.